पण आपल्या अमरावतीचे न्यूज पोर्टल असे भयंकर क्लिकबेट करतात. क्लिकबेट म्हणजे काय, आपण यूट्यूब बघतो ना तेव्हा त्या स्टार्टिंगमध्ये जो फोटो दिसतो तो वेगळा असतो आणि व्हिडिओमध्ये जे सांगितली इन्फॉर्मेशन असते ती वेगळी असते. त्याला क्लिकबेट म्हणतात, की फोटोमध्ये तर काहीच वेगळंच आणि अंदर व्हिडिओमध्ये काही वेगळंच. तर अमरावतीचे विमान उडवले तरी कोणी, हे वाचून काय वाटते की अमरावतीचा पायलट कोण होता बाजी अमरावती मुंबई फ्लाईट उडाली होती 16 एप्रिलला. त्या व्हिडिओमध्ये या आर्टिकलमध्ये कसं सांगितलं आहे की 16 एप्रिल रोजी जिल्ह्यात जे विमान उडलं त्याच्यात नवनीतजी राणा होते आणि त्याच्यात ठाणे की रिक्षा, त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब होते, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब होते. तर हे विमानाला पाण्याचा सल्यूट वॉटर कॅनलच्या सल्यूट पण दिलं गेलं. मग इन द एंड अमरावतीचे विमान उडवले कोणी याचं सांगितलं आहे. पूर्ण शहरात राजकमल चौकात माजी मंत्री डॉक्टर सुनीलजी देशमुख यांचे आभार मानणारे मोठे फलक झळकविण्यात आले आहे. या फलकावर सुनील देशमुख यांनी लढलेल्या न्यायालयातील लढ्यामुळेच विमान सेवेचे स्वप्न साकार झाल्याचा उल्लेख आहे, की सुनील देशमुख साहेबांनी काही कोर्ट केसेस लढली होती त्यामुळेच आपला एअरपोर्ट आज साकार झाला. एअरपोर्ट बनला अमरावती मुंबईचा, मुंबई अमरावती जे फ्लाईट सुरू झाली बेलोरा एअरपोर्ट बनला. यांच्यात सुनील देशमुखमुळेच हा विमान उडाला आणि टायटलमध्ये होतं अमरावतीचे विमान उडवले तरी कोणी. मला वाटलं पायलटबद्दल काही सांगणार आहे, पूर्ण आर्टिकल वाचला मग माहीत पडलं की त्यामुळेच प्रत्यक्षात अमरावतीचे विमान उडविण्यात योगदान कोणाची अशी कुजबुज अमरावतीकरांमध्ये रंगत आहे. एवढा भयंकर क्लिकबेट कोण करते भाई. मला वाटलं पायलटबद्दल काहीतरी सांग.